आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया पहिला पेत्र 5:10. पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे आपल्या सनातन गौरवात बोलवले आहे, तो सर्व कृपेचा देव तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर स्वतः तुम्हास परिपूर्ण करेल, स्थिर करेल आणि दृढ करेल. तर परमेश्वराने आज परमेश्वराचं वचन असं म्हणतंय की परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी आपल्याला बोलवलं आहे. आणि आपला देव कसा आहे? आपला देव कृपेचा देव आहे. परमेश्वर असा म्हणतो की थोड्या वेळ परीक्षेमध्ये थोडं परिस्थितीला सहन करून त्याच्यानंतर परमेश्वर काय करणार आहे? परमेश्वर बोलतो की मी तुम्हाला परिपूर्ण करेल, मी तुम्हाला स्थिर करेल, मी तुम्हाला दृढ करेल, परमेश्वर बोलतोय. पण परमेश्वर बोलतोय की थोडा काळ तुम्हाला काय करावं लागेल? सहन करावं लागेल. परमेश्वराच्या नावाकरिता, जसं येशू म्हणतो की माझ्या नावाकरिता तुम्हाला खूप कष्ट सहन करावे लागेल. लोक तुम्हाला तुरुंगामध्ये टाकतील, तुम्हाला तुमच्या अंगावर थुंकतील, तुम्हाला मारतील, सगळं काय करेल. त्यावेळेस तुम्ही काय करायचे? परमेश्वर सांगतो आनंद करायचे, कारण की त्यासाठी स्वर्ग राज्यामध्ये परमेश्वर त्याचा प्रतिफल आपल्याला देईल. आपण जसं बघतो या जगामध्ये जर कोणी वाईट करतं तर त्याला कोणी बोलत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण जर कोणी चांगल्या गोष्टी करायला गेलं तर त्याला खूप अडथळे निर्माण करतात, खूप बोलतात. वाईटाला कोणी बोलत नाही, पण कोणी चांगलं करायला गेलं तर नक्की बोलतात. तसंच आपण येशू ख्रिस्ताला देव म्हणून आपण सांगतो. का सांगतो? कारण की आपल्या जीवनामध्ये आपण त्याला अनुभवलेलं आहे की तो खरा देव आहे. आणि त्या नावाकरिता जर आपण थोडे कष्ट सहले तरी काय झालं? त्या देवाने आपल्यासाठी जीवनदान दिलं, त्याचं पूर्ण जीवन दिलं, रक्त वाहिलं, शेवटचं रक्त वाहिलं. तर आपण थोडेसे कष्ट सहन नाही करू शकत का त्याच्या नावाकरिता, ज्याने आपल्याला जीवन दिलं? तर परमेश्वर बोलतो की थोडा काळ तुम्हाला कष्ट सहन करावे लागेल. पण प्रभू बोलतो की जास्त वेळ नाही, थोडा काळ. पण त्याच्यानंतर परमेश्वर काय करतो? तो तुम्हाला परिपूर्ण करेल, तुम्हाला सिद्ध करेल, तुम्हाला स्थिर करेल आणि तुम्हाला दृढ करेल. परमेश्वर तुम्हाला बलवंत करेल, परिपूर्ण करेल. तुमच्यामध्ये ज्या कमी आहे परमेश्वर काढून टाकेल. परीक्षेच्या वेळेत काय होईल माहिती आहे का? जेव्हा तुमच्या जीवनात या परीक्षा येत राहील, जसं सोन्याला भट्टीमध्ये टाकून त्याला असं चमकवलं जातं, ते प्युअर निघून येतं, त्याच्यामधलं काळपट सगळं घाण निघून जाते. तसंच जेव्हा आपण परीक्षेच्या परिस्थितीतनं जाऊ, जेव्हा कष्टाच्या परिस्थितीतनं येशूच्या नावाकरिता आपण जाऊ, तेव्हा ते परिस्थिती आपल्याला आपल्याला त्रास होईल. पण त्या त्रासामध्ये परमेश्वर आपल्याला काय करेल माहिती आहे का? जसं अग्नीमध्ये सोन्याला टाकतात तर ते जळतं, पूर्ण पिघळतं, वितळतं. तसंच आपल्यामध्ये आपण वितळू, जरा आपण थोडंसं निर्मलू, आपल्याला दुःख तकलीफ येईल. पण परमेश्वर काय करेल? आपल्यामधली सगळी घाण, कडूपणा, वाईट बोलणं सगळं काढून टाकेल. आणि परमेश्वर आपल्याला सोन्यासारखं आपल्याला शुद्ध बनवेल, त्याच्यात घाण राहणार नाही. परमेश्वर आपल्याला बलवंत करेल, कारण की जेव्हा परिस्थिती येताना परमेश्वर आपल्याला त्या परिस्थितीमध्ये आणखी कोणत्या परिस्थिती येतील त्याच्यामध्ये परमेश्वर आपल्याला काय करेल? बलवंत करेल की आपण दुसऱ्या परिस्थितींचा सामना करू शकतो. तर तो आपल्याला स्थिर करेल, आपल्याला वाढवेल. तर आपल्याला काय करायचं आहे? जेव्हा आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतात तेव्हा त्या नावाला आपण धरून ठेवायला पाहिजे. त्या नावाला थोड्याशा पैशांसाठी या थोड्याशा तकलीफांसाठी त्या नावाला आपण सोडून द्यायला नाही पाहिजे. कारण की ज्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिले तो आपल्यासाठी काय नाही करणार. चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो आणि तुझ्या महिमेसाठी तुने आम्हाला बोलवले. थोडा वेळ आम्हाला कष्ट सहन करावे लागतील परमेश्वर, पण तू आम्हाला पूर्ण करेल, तू आम्हाला स्थिर करेल, आम्हाला दृढ करेल, म्हणून तुला धन्यवाद देतो. पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू या वचनाद्वारे आशीष कर राजा. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.